नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या 262 अध्यक्षपदांच्या आणि 6042 सदस्यपदांच्या जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडलं. मतदानाची वेळ संपली तरी देखील राज्यातील अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या, तर अनेक ठिकाणी राडा झाल्याचं देखील दिसून आलं. आता सर्वांचं लक्ष 21 डिसेंबरच्या निकालाकडे लागलं आहे. मनमाड नेहरू भवन केंद्राजवळ भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अचानक वाद पेटला होता. तर येवल्यातील सहस्र अर्जुन मंगल कार्यालय मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट समर्थकांमध्ये झालेल्या वादातूनही राडा झाला. तर सटाणा नगरपरिषद निवडणुकीदरम्यान जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळील मतदान केंद्र क्रमांक 10 जवळ अन्न कारणातून अचानक 2 गटांमध्ये राडा झाला. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांबाबत नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमध्ये न्यायालयीन प्रक्रियेमुळे मतदान पुढे ढकललं गेलं. यामुळे राज्यातील सुमारे 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया 20 डिसेंबरला होणार होती. परंतु निकाल वेगवेगळ्या तारखांना जाहीर झाल्यास इतर नगरपरिषदेवर परिणाम होऊ शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला आहे आणि निवडणूक खर्चही वाढणार आहे. कारण राज्यातील 280 पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम 21 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावे लागणार आहेत. ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक स्ट्रॉंग रूममध्ये पोलीस बंदोबस्त करणं आवश्यक आहे. स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम ठेवताना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना रोज जाऊन ईव्हीएम तपासणी आणि स्वाक्षरी करणं बंधनकारक आहे. यामुळे प्रशासनासाठी व्यवस्थापनाचं मोठं आव्हान निर्माण झालं असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अतिरिक्त तयारी करावी लागणार आहे. नागपूर खंडपीठाने राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबर रोजी एकाच दिवशी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून ते म्हणाले की या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा झाला आहे. वडेट्टीवार यांनी राज्यातील निवडणुकांना पोरखं असल्याचा आरोप केला आणि राज्य सरकार तसेच निवडणूक आयोग यांना जबाबदार ठरवलं. त्यांनी निवडणूक आयोगावर राज्य सरकारच्या हातचे बाहुले असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. नागपूरच्या खंडपीठाने जो आदेश दिला आणि एकूणच या सगळ्या निवडणुकीचा गोडबंगाल आणि खेळखंडोबा झाल्याचं सगळं पुढे येतोय. काय हा पोरखेळ आहे? राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याला दोन्ही जबाबदार आहेत. सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव होता आणि आम्ही 27% आरक्षण ओबीसीला दिलं हे त्यांना लोकांच्या मनात ठासून उतरवायचं होतं. अरे हा पोरखेळपणा कशाला करताय तुम्ही? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल पुढे ढकलल्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की संपूर्ण प्रक्रिया गोंधळलेली असून निवडणूक आयोगाची अक्षमता स्पष्टपणे दिसून येत आहे. निकाल पुढे ढकलल्यामुळे मतदान पेट्या 15 ते 16 दिवस गोडाऊनमध्ये पडून राहतील आणि त्यामुळे गैरव्यवहाराची शक्यता वाढू शकते, असा आरोप त्यांनी केला आहे. चव्हाण म्हणाले की या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होत आहे. सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकांवर दोषारोप करत आहेत. कोर्टात चालू असलेल्या प्रकरणात सरकारच्या वकिलाने प्रभावी मांडणी केली असती तर निकाल पुढे ढकलण्याची वेळ आली नसती, असंही त्यांनी नमूद केलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सावळा गोंधळ चाललेला आहे. निवडणूक आयोग किती अक्षमतेनं काम करतोय हे आपल्या समोर आलेलं आहे. आता निकाल जो आहे तो 3 तारखेच्या ऐवजी आता 20-21 तारखेला निकाल लागणार आहे. म्हणजे जवळजवळ 15-16 दिवस 17 दिवस पेट्या या कुठेतरी गोडाऊनमध्ये ठेवल्या जातील आणि पेट्यामध्ये काही घालमेल करायची असली तर सरकारला भरपूर टाइम त्यामध्ये मिळेल. हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मतदान केंद्रावर नियमभंग करताना आढळले. हिंगोली शहरातील मतदान केंद्र क्रमांक 3 येथे त्यांनी महिला मतदाराला ईव्हीएमवर बटन कसं दाबायचं याचे निर्देश दिले आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो तसेच एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी केली. त्यांनी मोबाईलचा वापर देखील केला. मतदान केंद्रात अशी कृती मताच्या गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचे उल्लंघन मानली जाते. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बांगरांना कठोर शब्दात सुनावले असून हिंगोली पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान नवेनगर परिसरात 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि हाणामारी झाली.
शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट नेते सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितलं की त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे गुंड तटकरे यांनीच पाठवले. तर तटकरे यांनी आरोपांना उत्तर देताना मतदान केंद्रात अधिकृत प्रवेश करण्याचा आरोप विकास गोगावले यांच्यावर केला. हाणामारीत सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला मारहाण झाली. तसेच जाबरे समर्थकांच्या काही गाड्यांची तोडफोड झाली. या दरम्यान जाबरे समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्वर दाखवल्याची माहिती पुढे आली आणि त्यानंतर गोगावले स्वतःच ती रिव्हॉल्वर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. प्रकरण चिघत असल्यानं पोलिसांनी मोठा ताफा तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सुशांत जाबरे यांनी काही महिन्यापूर्वी शिंदे गट सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून दोन्ही गटांमध्ये तणाव वाढलेला होता. त्याचाच परिणाम म्हणून ही हाणामारी उसळल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका करत म्हटलं, मुंबईमध्ये 227 वार्ड आहेत. आम्ही सध्या 3 ते 4 हजार ऑब्जेक्शन घेतले आहेत. आमचे आमदार सुनील गोविंद शिंदे यांचं नाव यादीत 7 वेळा आलं आहे. त्यांचे वय, फोटो वेगळे आहेत, पण नाव 7 वेळा आहे. श्रद्धा जाधव यांचं नाव 8 वेळा दिसत आहे. ज्योती गायकवाड आणि अनिल देसाई यांची नावेसुद्धा दुबार नोंदणीमध्ये आहेत. निवडणूक आयोग तुम्ही काय करत आहात हे आम्हाला समजत नाही. तुम्ही सर्कस करत आहात का? आदित्य ठाकरे म्हणाले की त्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली, पत्र दिलं आणि अजून काही दिवस मागितले आहेत. आम्ही स्वतः शाखेत जाऊन यादी तपासत आहोत. बीएलओ म्हणून जे लोक येत आहेत त्यांना लिहिता वाचता येत नाही, असे लोक येत आहेत. निवडणूक आयोगाकडून दाखवलेले 14 लाख दुबार मतदार काढले जातील, असंही ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट IAS अधिकारी कल्पना भागवत प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. कल्पना भागवत आणि तिचा सहकारी डिम्पी हरजाई यांनी पद्मश्री आणि राज्यसभा देण्याच्या आमिषाने विविध जिल्ह्यातील अनेक नेते आणि व्यक्तींना फसवल्याचं तपासात उघड झालं आहे. डिम्पी हरजाई हा पूर्वी दिल्लीतील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याने स्वतः कल्पनाला पद्मश्री आणि राज्यसभेची ऑफर देण्याचा बहाणा केला, तर दुसरीकडे कल्पनाही इतरांना अशाच ऑफर देऊन पैसे उकळत होती. पोलिसांनी आतापर्यंत कल्पना भागवतच्या संपर्कात असलेल्या 28 जणांना नोटिसे पाठवल्या आहेत. यामध्ये नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू पठाण यांचाही समावेश असून सिडको पोलिसांनी त्यांचा जाब नोंदवला आहे. तपासात कल्पना भागवतने ऊर्जा खात्यातील केंद्र सरकारच्या सचिवाचे बनावट लेटरही तयार केले असल्याचं उघड झालं असून तिच्या फसवणुकीचे जाळे आणखी मोठे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गौरीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेवर वरई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता जुन्या प्रेयसीने वरई पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला आहे. गौरीला घरी सापडलेल्या कागदपत्रांबद्दल मला काही कल्पना नाही, असं जुन्या प्रेयसीनं म्हटलं आहे. गौरीने आत्महत्या केल्यानंतर अनंत फ्लॅटच्या खिडकीतून आतमध्ये गेला होता. त्यावेळी त्याच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. अनंत गौरीला घेऊन पोद्दार रुग्णालयात गेला तेव्हा ती मृत झाल्याचं कळताच त्याने स्वतःचं डोकं भिंतीवर आपटण्याचा प्रयत्न केला होता. पोद्दार रुग्णालयात अनंत स्वतःला मारून घेतानाचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. अनंत गर्जेची पॉलिग्राफी टेस्ट करणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. तसेच आरोपी अनंत गर्जेला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्याच्या वन डे मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. KL राहुल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला दुसरा सामना जिंकताच मालिका आपल्या नावावर करण्याची सुवर्ण संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना करो किंवा मरो असा ठरणार असून मालिकेत टिकून राहण्यासाठी त्यांना विजय आवश्यक आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये तीव्र चुरस पाहायला मिळणार आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.